आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। साथियों, सर्वांना सप्रेम जय भीम, जय निवासी। आज दिनांक 25 जून 2024 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं देशभरामध्ये जे बेगुन्हा मुसलमानांचं लगातार मॉब लिंचिंग होत आहे आणि त्यांची हत्या होत आहे ती त्वरित रोखली गेली पाहिजे, अन्यथा देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल हा इशारा देण्यासाठी आज भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधव बुलढाणा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनातून आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। हे निवेदन माननीय राष्ट्रपती महोदयांकडे जाणार आहे। या देशामध्ये मुसलमानांना, बेगुन्हा मुसलमानांना, त्यांचा कोणताही गुन्हा नाही आहे, अशा मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे। टार्गेट करण्याचं कारण असं आहे, BJPला 400 पार त्यांचा नारा होता, परंतु या देशातल्या SC ST मुस्लिम बांधवांनी एक विचाराने एकत्र येऊन BJPला रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्सेस झाल्यामुळं त्याचा राग मनामध्ये धरून ते मुस्लिमांचं मोठ्या प्रमाणात मॉब लिंचिंग करत आहेत। जिथं जिथं BJP हारलेली आहे तिथं मुस्लिमांचं मॉब लिंचिंग चालू आहे आणि म्हणून हे जर त्वरित थांबवलं नाही आहे, हे मॉब लिंचिंग आणि ही जी हत्या आहे ही मानवतेला काळीमा फासणारी आहे। मी खरं तर या घटनेचा जाहीर धिक्कार करतो आणि या BJP सरकारचा सुद्धा जाहीर धिक्कार करतो। हे सरकार या देशामध्ये गोरगरिबांची हत्या रोखू शकत नाहीये, गोरगरिबांची हत्या घडवून आणत आहे असा आमचा त्याच्यावरती आरोप आहे। कारण हे सरकार कोणत्याच गोष्टीमध्ये गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम करताना दिसत नाहीये, म्हणून या सरकारचा जाहीर धिक्कार नाही। म्हणून साथियो, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेबांच्या आदेशानुसार साथियो आज संपूर्ण देशभरामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे। संपूर्ण देशभरामध्ये जवळपास 750 जिल्ह्यामध्ये हे निवेदन आज दिलं जाणार आहे। त्याचा एक भाग म्हणून आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आलेलो आहे। आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतीकडे मागणी करत आहोत की हे मॉब लिंचिंग हत्या रोखण्यात याव्यात, अन्यथा भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा एकत्र येऊन देशामध्ये मोठं आंदोलन अगदी छेडलं जाईल, एवढाच या निमित्तानं इशारा देतो। थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।